आमचा विजय नसून मराठी चित्रपट सृष्टीचा विजय आहे, पूर्ण अख्ख्या फिल्म इंडस्ट्रीचा विजय आहे, भारताचा विजय आहे. इंटरनॅशनल लेवलवर हा आम्ही त्यांच्यासोबत लढा घेतला, एवढ्या मोठ्या टीमसोबत लढा दिला आणि त्यांना ते नियम करण्याचं भाग पाडलं. हे आमचा नाही सगळ्यांचा विजय आहे. चित्रपट आम्ही ऑस्करसाठी पाठवला, त्या ठिकाणी तो पात्रही ठरला नॉमिनेशनसाठी 5 कॅटेगरीमध्ये. आणि पुढे जेव्हा चित्रपटाचं निकाल जाहीर करण्याची वेळ आली त्यावेळी आम्हाला असं कळलं की बाबा कुठेतरी अन्याय झालेला आहे. तो अन्याय कसा, कारण चित्रपट पाठवला, जो ज्युरी मेंबरने चित्रपट पाहायला पाहिजे होता तो चित्रपट त्यांनी पाहिलाच नाही. की या चित्रपटामध्ये सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत आणि 2016ला पण तेच मुख्यमंत्री होते माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आणि त्यांचं अख्खं मंत्रिमंडळ विथ परमिशन घेऊन त्यांची जी अवयवदानावरची जी रॅली होती 2016ची ती पूर्णच्या पूर्ण रॅली माझ्या चित्रपटामध्ये आहे. आणि लोकांपर्यंत पाठवण्यासाठी शासनाने याला मदत करावं. आम्हाला सबसिडीसुद्धा मिळालेली नाही, सबसिडीसाठी सुद्धा शासनाने मदत करावं आणि लोकांपर्यंत हा जनजागृतीचा चित्रपट आहे, सर्वांनी हे पाहावं आणि शासनाने याला मदत करावी एवढंच मला अपील करावं वाटतं. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. नमस्कार, साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. कलाकारांच्या कलागुणांना कुठेतरी वाव मिळाला पाहिजे, हे वाक्य किंवा हे एक अलिखित घोषणा ही आपण सरकार दरबारातर्फे किंवा सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत आपण नेहमीच बघतो. पण कलाकारांचं कुठेतरी मानसिक खच्चीकरण केलं जातं. कलाकारांच्या कलागुणांना वाव देणं तर सोडा, पण त्यांच्या कुठेतरी मानसन्मानाला ठेच पोचते. आणि असाच एक विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहोत. जगातला सिनेसृष्टीतला मानाचा अवॉर्ड मानला जाणारा ऑस्कर अवॉर्ड आणि त्यामागची सगळी गडबड आणि त्याच्यातले घोटाळे आणि त्याच्यातली निकष कशा पद्धतीने चुकवले जातात, कशा पद्धतीने कलाकारांना डावललं जातं आणि त्या माध्यमातून या बातमीच्या माध्यमातून आम्ही हे सर्व आपल्यासमोर आणत आहोत. आपल्यासोबत गायकवाड कुटुंबीय आहेत, पेशाने डॉक्टर असलेले गायकवाड, आणि त्यांचा हा ऑस्करपर्यंतचा हा त्यांचा प्रवास आणि त्यांनी याबाबत केलेले प्रयत्न आणि ह्या संपूर्ण विषयाची आपण साक्ष म्हणा किंवा संपूर्ण माहिती आम्ही आपल्यासमोर आणतो आहे. कदाचित ही बातमी पाहिल्यानंतर ऑस्कर नावाच्या शब्दाला चीड निर्माण होईल अशा पद्धतीची ही एक स्टोरी आहे, अशा पद्धतीची ही एक घटना आहे. आपण संबंधितांकडूनच पूर्ण जाणून घेतो आहे काय घडतं आहे अमेरिकेमध्ये आणि ऑस्करच्या या प्रक्रियेमध्ये, कुठे कशा पद्धतीने कलाकारांना डावललं जातं आहे. मॅडम नमस्कार, या विषयाचा पूर्ण परिचय द्या, पूर्ण सांगा की कशा पद्धतीने आपण चित्रपट निर्माण केला, त्याच्यानंतर ऑस्करपर्यंत जाण्यापर्यंतचा प्रवास आणि अमेरिकेतून कुठेतरी भारतीय कलाकारांवरती कशा पद्धतीने अन्याय केला गेला याबाबतची माहिती द्या, सांगा. सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार. मी कल्पना संजय मुखेडकर, मी मुंबई येथे राहते आणि मराठी चित्रपट मी निर्माण केलेला आहे. तो माझा पहिलाच मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मी मराठी सिनेसृष्टीमध्ये माझं पहिलं पाऊल ठेवलेलं आहे. चित्रपट निर्माण करण्याचा विषय म्हणजे माझ्या मिस्टरांना अभिनय क्षेत्रातली असलेली आवड आणि ही आवड जोपासत असताना एक सामाजिक संदेश आपण द्यावा, कारण समाजात वावरत असताना समाजाचं ऋण व्यक्त करणं हे एक नागरिक म्हणून, एक व्यक्ती म्हणून माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून सामाजिक संदेश देण्यासाठी आणि अभिनयाची आवड जोपासण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि हा चित्रपट, या चित्रपटाचं नाव आहे तुझ्यासाठी काहीही. चित्रपट निर्माण करत असताना अनेक अडचणी आल्या, अनेक प्रसंगांना आम्हाला सामोरं जावं लागलं. तो एक फार मोठा स्ट्रगल आहे आमच्यासाठी. स्ट्रगल यासाठी म्हणावं लागेल कारण एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब जे फक्त अभिनयाची आवड आहे, जो फक्त इतर ठिकाणी आपल्याला ते अभिनय करण्याची संधी मिळते का हा प्रयत्न तो सतत करत असतो, पण स्वतः आपल्याला संधी मिळत नसताना स्वतःसाठी ती संधी निर्माण करण्यासाठीचं धाडस त्या व्यक्तीने केलेलं आहे आणि म्हणून हा चित्रपट या ठिकाणी निर्माण झालेला आहे. चित्रपटातल्या आलेल्या अडचणींना सामना करत, त्या पार पाडत आम्ही चित्रपट निर्माण केला आणि तो महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही प्रदर्शित केला आणि त्यानंतर मुंबई येथील प्लाझा दादर या ठिकाणी तो प्रदर्शित केला. जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याची वेळ आली त्याचवेळी ऑस्करच्या नॉमिनेशनची तारखा आलेल्या होत्या. त्यामुळे एक विचार पडला की बाबा महाराष्ट्रात चित्रपट प्रसिद्ध करावा का ऑस्करमध्ये जावं, कारण आमच्याकडे फायनान्शियल जे बजेट आमचं होतं त्यात आम्ही दोन्हीपैकी कुठली एक गोष्ट करू शकलो असतो. आणि या चित्रपटातलं सगळ्यात मोठं नामांकन किंवा सगळ्यात मोठं स्वप्न असं जर म्हणलं असेल तर ते ऑस्कर आहे. आणि निर्णय घेतला की
काही अडचण आली झालं तरी आपण ऑस्करपर्यंत ॲटलिस्ट गेलं पाहिजे या विचारातनं मग पुढचा स्ट्रगल सुरू झाला. मग तिथे जाण्यासाठीचे नियम काय, मग काय करावं लागतं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून चित्रपट आम्ही ऑस्करसाठी पाठवला. त्या ठिकाणी तो पात्रही ठरला नॉमिनेशनसाठी 5 कॅटेगरीमध्ये. आणि पुढे जेव्हा चित्रपटाचं निकाल जाहीर करण्याची वेळ आली त्यावेळी आम्हाला असं कळलं की बाबा कुठेतरी अन्याय झालेला आहे. तो अन्याय कसा, कारण चित्रपट पाठवला, जो ज्युरी मेंबरनी चित्रपट पाहायला पाहिजे होता तो चित्रपट त्यांनी पाहिलाच नाही. आणि मग पुन्हा दुसरा लढा सुरू झाला. तिथे आम्ही त्यांच्याविरुद्ध केस केली. त्यामध्ये निर्णय असा कुठल्याही पक्षाच्या बाजूने निर्णय लागला नाही. पण पुढचा लढा आम्ही फायनान्शियल परिस्थिती अभावी आम्ही पुढे लढू शकलो नाहीत. पण थोडक्यात हा आमचा संघर्ष आहे. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. नाही, या संघर्षाची आपण हा मुद्दा आपण मांडलात ऑस्करमध्ये किंवा त्या अमेरिकन कोर्टातर्फे पण व्यवस्थित जजमेंट देण्यात नाही आली असं म्हणू शकतो आपण की भारतीयांना न्याय मिळाला नाही या विषयाबद्दल. असं देखील ही तुम्ही आपल्या बातमीपूर्वी आम्हाला ती जजमेंटची कॉपी देखील दाखवलीत आपण. परंतु मॅडम, या चित्रपटाची संकल्पना आणि याबाबतचं काही सांगा, कारण की याच्यातला गाभा लोकांना कळणं गरजेचं आहे. ह्या चित्रपटातली नेमकं सार काय, की त्याच्यातून काय सामाजिक संदेश होता, हे सर्व आम्हाला ऐकायचं आहे, आमच्या प्रेक्षकांना सांगायचं आहे. चित्रपट निर्माण करण्याचा मूळ उद्देश सांगितला की एक सामाजिक संदेश आपल्याला द्यायचा आहे. मग हा सामाजिक संदेश देत असताना काय गरज आहे की जे लोकांना त्या जाणीव झाली पाहिजे. आणि माझे मिस्टर हे मेडिकल फील्डमध्ये काम करत असल्यामुळे एक जाणीव झाली, ती म्हणजे अवयवदानाची. आज आपण पाहतो की आपले जवळचे जिवलग व्यक्ती जेव्हा आपल्याला सोडून जातात तेव्हा आपण त्यांच्या आठवणी कायम आपल्या हृदयात ठेवत असतो आणि त्यासोबत त्यांच्या प्रत्येक वस्तू आपण जपून ठेवत असतो. पण हे करत असताना एक विचार मनात आला की बाबा एखाद्या गेलेल्या व्यक्तीचं हृदय जर एखाद्या दुसऱ्या जिवंत व्यक्तीला जीवनदान देऊ शकलं तर ती माझ्यासाठी फार मोठी गोष्ट असेल. कारण माझा तो जीवलग, माझी ती व्यक्ती त्या दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये एका अवयवाच्या रूपाने ती जिवंत असणार आहे. आणि हा संदेश आपण लोकांना द्यावा. मग अवयवदानाची माहिती देत असताना आज बऱ्याच लोकांना त्याबद्दलची पुरेशी माहिती नाही आहे. म्हणजे कशा प्रकारची प्रक्रिया असते, कोण अवयवदान करू शकतं, काय नाही. मग त्यासाठी जी काही माहिती असते, जी काही प्रोसिजर आहे, ते सगळं या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. मराठी कुटुंबियांनी पेशाने डॉक्टर असलेले गायकवाड यांनी हा चित्रपट सामाजिक भान ठेवून किंवा अवयवदानासारख्या विषयाचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी ह्या चित्रपटाची निर्मिती केली. अर्थातच त्यांना चित्रपट आणि अभिनयाची आवड, कलेची आवड, परंतु कुठेतरी त्यांच्या कलेला चिरडलं गेलं. कुठेतरी नाराजी या गायकवाड कुटुंबियांकडून जाणवते. न्याय मिळाला नाही. अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये तिकडच्या कोर्टामार्फत देखील पुरेसा न्याय मिळाला नाही. यांच्या चित्रपटाचं जे आपण मूल्यांकन म्हणतो त्याचे निकष तपासले गेले नाहीत. त्या मेंबर्सनी त्यांच्या छाननीमध्ये त्यांचे चित्रपट पाहिले पण नाहीत उघडून. अशा तक्रारी गायकवाडांकडून आलेल्या आहेत. आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेतो आहे कशा पद्धतीने हा एक प्रकारचा कलाकाराला छळलं गेलेलं आहे. आणि याबाबत कुठेतरी ऑस्कर या विषयाची चीड निर्माण होते. संपूर्ण विषय आपण गायकवाडांकडूनच जाणून घेतो आहे. विषय मोठा आहे, गंभीर आहे. कुठेतरी कलाकारांनी या गोष्टीकडे ऑस्करच्या मागे न लागता आपल्या अभिनयाकडे आणि आपल्या इतर कलेकडे पाहणं देखील गरजेचं आहे. कारण की या ऑस्करमध्ये न्याय मिळत नाही अशी कुठेतरी भावना जाणवते. आपण गायकवाड यांच्याकडूनच जाणून घेतो. बोला गायकवाड सर, काय काय घडलं आहे नेमकं अमेरिकेमध्ये आणि मुंबई ते अमेरिका हा विषय कसा जड गेला गायकवाड कुटुंबियांना सांगा. नमस्कार, मी डॉक्टर संजय माधवराव गायकवाड मुखेडकर. ह्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सुरुवातीला जो आम्ही आमचा शॉर्टमध्ये सांगतो, हा जो विषय जो आहे तुझ्यासाठी काही चित्रपटाचं नावच आहे. देशासाठी काही, प्रेमासाठी काही, तिरंगा झेंड्यासाठी काही, म्हणून तुझ्यासाठी काही हा चित्रपट संकल्प क्रमने चित्रनिर्मित, निर्माती कल्पना संजय गायकवाड मुखेडकर आणि मी चित्रपटाचा मुख्य भूमिका जी मुकबधीर कृष्णाची भूमिका आहे आणि चित्रपटाचा लेखक पण आहे, दिग्दर्शक आहे, मुख्य भूमिका आहे, गीतकार, संगीतकार. हे सर्व याच्यासाठी करावं लागलं. हे पैशाचं बजेट कमी करण्यासाठी केलेलं आहे. मला ते थोडंसं जमते म्हणून मी केलेलं आहे. मुळामध्ये हा विषय चित्रपट बनल्यानंतर जेव्हा आम्ही ऑस्करला घेऊन गेला, ऑस्कर
च्या ज्या निकषामध्ये टर्म्स कंडिशनमध्ये सर्व परिपूर्ण केल्यानंतर लॉस एंजल्स कॅलिफोर्निया USA मी 7 दिवस हा चित्रपट तिथं लावला होता आणि ती त्यांची निकष होती की त्या थिएटरला लावायला पाहिजे होतं आणि हा मी म्हणजे देशाकडून हा चित्रपट गेलेला नव्हता. इंडिव्हिज्युअल रूपामध्ये इंडिव्हिज्युअल हा चित्रपट आम्ही वैयक्तिक पाठवलेला होता. त्यामुळे आम्हाला थोडासा फायनान्शियल पण खर्च आला होता कारण आम्ही त्याच बजेटमध्ये आम्ही तिथपर्यंत थिएटरला दाखवल्यानंतर आमचा फिल्म त्या पूर्ण टर्म्स कंडिशनमध्ये एलिजिबल पण झाला होता. 301 चित्रपटाची यादी जाहीर झाली होती. त्या यादीमध्ये पण आमचं नाव होतं. 5 विभागामध्ये होतं. उत्कृष्ट अभिनय, उत्कृष्ट लेखक, उत्कृष्ट गीतकार, उत्कृष्ट संगीतकार आणि उत्कृष्ट आणि चित्रपट अशा कॅटेगरीमध्ये माझा फिल्म 5 कॅटेगरीमध्ये तिथे पात्र ठरलेला होता. आणि तिथली कसं असते जे आपण पाठवतो आपण फिल्म जेव्हा पाठवून देतो तिकडे तर त्यावेळेस काही जे काही 3-4 त्यांचे ऑस्करने ऑथॉराईज केलेले पॅनल्स असतात. त्या पॅनल्स थ्रूच तुम्हाला हे जवळपास 4-5 हजार ज्युरी मेंबर्स असतात. 1-2 नसतात, 4-5 हजार ज्युरी मेंबर्स असतात आणि त्यांनी ते चित्रपट पाहण्यासाठी ही त्यांची लिंक पाठवून दिलेली असते. कारण आपण ॲट ए टाईम 4-5 हजार ॲट ए टाईम ज्युरी मेंबर एका ठिकाणी बसू शकत नाहीत. काही न्यूयॉर्कमध्ये असतात, काही लॉस एंजल्समध्ये असतात, काही दुसऱ्या कंट्रीमध्ये असतात, काही इंडियामध्ये सुद्धा त्यांची ज्युरी मेंबर्स असतात. परंतु त्यांचं त्याच्यावर वचक नाही. ऑस्करच्या कमिटीचं त्यांच्यावर वचक नाही आहे की त्यांनी फिल्म पाहावी की न पाहावी. पण आमच्याकडे ती लिंक डेली येत होती म्हणजे त्यांच्या पॅनल थ्रू की कोण चित्रपट पाहिला, कोणाकडे त्यांनी क्लिक जरी केलं तरी त्या पॅनलकडे ती रिपोर्ट येत होता, त्यांच्याकडून आमच्याकडे रिपोर्ट येत होता. म्हणजे आम्ही रोज पाहत होतो. त्यांनी फिल्मच पाहिलीच नाही. आम्ही डेली त्यांना मेसेज करावं, सर आमची फिल्म पाहिली नाही, मग त्यांचं कसं जजमेंट होईल, नाही पाहतील असंच आन्सर येत होते. शेवटी ऐन टाईमला त्यांनी पाहिलंच नसल्यामुळं त्यांचं त्या जजमेंट पण तिथपर्यंत झालं. मग शेवटी मी त्यांचे जे प्रेसिडेंट आहेत, त्यांचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत, 9 व्हाईस प्रेसिडेंट, बोर्ड ऑफ गव्हर्नर, 14-15 बोर्ड ऑफ गव्हर्नर्स आहेत, त्यांची अख्खी टीम आहे. 21 जवळपास टीमवाल्यांना मी त्यांना फेसबुकद्वारे मेसेज केला, जीमेलद्वारे केला, पण काही आन्सर आलेलं नाही. मग शेवटी आता आमच्यावर असा अन्याय झालेला असं गृहीत धरून आम्ही हायकोर्टाच्या वकिलांकडनं पण नोटीस पाठवून दिली. त्याला त्यांनी काही आन्सर केलं नाही. शेवटी सुप्रीम कोर्टाच्या लॉयरकडून पण नोटीस पाठवली, त्याला पण त्यांनी काही आन्सर दिले नाही. मग शेवटी मी काय केलं, मग ते लॉस एंजल्समधल्या कोर्टाकडून त्यांना नोटीस पाठवून दिली. नोटीस पाठवून दिल्यानंतर सुद्धा ते नोटीस स्वीकारतसुद्धा नव्हते, कारण त्यांना हे टाळायचं होतं. त्यांना हे पचतच नव्हतं की कोणीतरी आमच्यावर केस करते. मग त्यांनी ते घेतलंच नाही. शेवटी मग मी परत पर्सनली गेलं आणि त्यांना त्यांच्या हाती ते नोटीस दिलं. कारण तिथल्या कोर्टाचं कसं असते, जोपर्यंत समोरचा पार्टीवाला नोटीस घेणार नाही तोपर्यंत कोर्टामध्ये केस स्टँड होत नाही. आपल्या इंडियासारखं नसते. म्हणून त्यांना पर्सनली द्यावं लागलं. त्याचा आम्ही पाठीमागून शूट पण केलं, फोटोग्राफ्स घेतले, ते मी कोर्टात जाऊन सादर केले. मग तेव्हा त्यांनी त्यांच्यातर्फे कोर्टाकडून त्यांना समन्स गेलं की तुम्हाला यायचं आहे आणि त्यांची केस आहे. मग त्या दिवशी जेव्हा कोर्टामध्ये मी तिथे ऑनलाईन कारण त्याची केस जी होती आमच्या मॅडमचीच होती, कल्पना गायकवाड व्हर्सेस अकॅडमी आणि ते इतर 21 अदर्स अशीच केस होती. त्यांनी अगोदर जजमेंटने म्हणजे ती केस सुरू होण्याच्या अगोदरच जजमेंटच असं आणून दिलं की नाही म्हणलं हे केस डिसमिस आहे, कारण यांची त्या यादीमध्येच नाव नाही, असंच करून त्यांनी जजमेंटच आणलं होतं. नो आर्ग्युमेंट कुछ नाही. आणि मॅडम होती ऑनलाईनवर, त्यांनी मग टेक्निकल ग्राउंडवर ते कॅमेरा चालू होत नाही म्हणून ते बंदच ठेवलं होतं. मग मी त्याच वेळेस सुटलं, कारण मी तिथलं काही मेंबर नव्हतो, कारण माझा पार्टीसुद्धा नव्हती, काहीच नव्हती. मी जस्ट त्यांचा एक रिप्रेझेंटेटिव्ह तिथे थांबलो होतो, कारण मला उठण्याचा अधिकार नव्हता. तरी मी रिक्वेस्ट केली, तिथे कोर्टामध्ये उठलं, त्या जज मॅडमला आमच्या तुटक्या मोठक्या इंग्लिशमध्येच त्यांना बोललं की बाबा हे मॅडम आमचे जे आहेत ते ऑनलाईनवर आहेत, टेक्निकल प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा आणि तुम्ही टाळू शकत नाही की यादीमध्ये नाही. त्यांच्याकडे माझ्यासोबतच एक पुराव्याचा सेट होता, एक सेट त्यांच्याकडे दिला आहे, तुम्ही पहा, ऑलरेडी यादीमध्ये नाव आहे, सर्व आहे. त्यांनी पाहिलं नाही, आमच्यावर अन्याय केलेलं आहे. मग त्यांनी ते पाहिलं, त्यांना ते पटलं त्या जजमेंटला, कारण कसं आहे समोरासमोर होतं ना कॉपीज, ते त्यांची वकील पण होते ऑस्करची, पण त्यांनी ते असं चुकीचं त्यांना सादर केलं होतं. मग शेवटी त्यांनी 1 महिन्याच्या नंतरची आम्हाला हे दिली, हिअरिंगची लिस्ट दिली. मग 1 महिन्यानंतर आम्ही जेव्हा दोघे पण ऑनलाईनवर तिथेच होतो, आमचे मॅडम तिथे होते, त्यावेळेस इंटरप्रिटर आम्हाला त्यांनी दिला. इंटरप्रिटर म्हणजे तो त्यांनीच ठेवलं होता, ऑस्करतर्फेच इंटरप्रिटर ठेवला होता, हिंदीमध्ये ठेवला होता. मॅडम आम्हाला सांगत होती. बाकी आमची त्या दिवशी जवळपास 20-25 जणांच्या केसेस होते. बाकीच्यांच्या केसेस 4-5 मिनिटांमध्येच सॉल्व्ह व्हायच्या. आमची केस जवळपास 46 मिनिट्स आमची केस चाललेली होती. म्हणजे सगळे पुरावे आमच्याकडे,
त्यांना टाळता पण येत नव्हतं आणि आमच्या बाजूनं पण निकाल द्यायचं नव्हतं आणि ऑस्करच्या बाजूनं त्यांना त्यांच्या विरुद्ध पण द्यायचं नव्हतं, कारण त्यांचा तो अपमान होऊ लागला. कारण त्यांनी जे मुद्दे मांडत होते ते आम्ही क्रॉस करत होतो. आमचे सगळे प्रूफ होते. त्यांनी जे टर्म्स कंडिशन आम्ही पूर्ण केली होती, त्यांचे सगळे ऑथॉराईज होते. आमच्याकडे ते आलेले त्यांचे रिझल्ट्स होते, ज्युरी मेंबरनं न पाहिलेले ते रिपोर्ट्स आमच्याकडे होते. त्यांना टाळताच येत नव्हतं. मग शेवटी त्यांनी रिझल्ट असा दिला की आम्ही तुम्हाला 3-4 दिवसामध्ये मेलवर कळवत म्हणे रिझल्ट. त्या दिवशी रिझल्टच त्यांनी दिला नाही. 3-4 दिवसानंतर जे रिझल्ट आला त्याच्यामध्ये जे आमचा क्लेम काय होता, आमचा एकच क्लेम होता, तुम्ही आमची फिल्म पाहिली का नाही, तुम्ही 0 मार्क द्या, आमचं काय म्हणणं नाही. तुम्ही मार्क देऊ, तुम्ही फिल्म पाहतच नाही, काहीच रिजेक्ट करता, हे आमच्यावर अन्याय होता. आमचा म्हणजे आमच्या इंडियावर सुद्धा अन्याय होता, मराठी चित्रपटसृष्टीवर तो अन्याय होता. म्हणून आम्ही तो त्यांच्यावर केस दाखल केली होती. मग त्यामुळं त्यांना मग नंतर जे स्टँड काय घेतलं त्यांनी, जजमेंटमध्ये काय दिलं, याच्यावर एकही भाष्य केलं नाही त्यांनी. म्हणजे तुमच्या फिल्मच्या याच्यावर काहीच भाष्य केलं नाही, फक्त खर्चावर भाष्य केलेलं आहे की हा जो खर्च आहे कोणी कोणाला द्यायचं नाही असं त्यांनी न्यूट्रल दिलं. म्हणजे ज्याच्यावर आहे त्याच्यावर केलंच नाही. शेवटी याचा परिणाम आम्ही पण सोडून दिलं, त्याच्या पुढचा खर्च आम्हाला जपणाऱ्याने सोडून दिलं. पण आताही मागच्या आठवड्यामध्ये त्यांना जजमेंट शेवटी त्यांना असं करावं लागलं की याच्यावर त्यांनी नियमच काढला की असा नियम काढला, ओरडू नियम असा काढलेला आहे की आता ज्युरी मेंबरने कंपल्सरी चित्रपट पाहायचा आहे, तुम्हाला टाळायचं नाही. तुम्ही काही द्या, तुमचा रिझल्ट असाल तो तुमचा लोकआउट आहे, पण तुम्ही चित्रपट पाहणं कंपल्सरी केले. हा आमचा विजय नसून मराठी चित्रपटसृष्टीचा विजय आहे, पूर्ण अख्ख्या फिल्म इंडस्ट्रीजचा विजय आहे, भारताचा विजय आहे. इंटरनॅशनल लेवलवर हा आम्ही त्यांच्यासोबत लढा घेतला, एवढ्या मोठ्या टीमसोबत लढा दिला आणि त्यांना ते नियम करण्याचं भाग पाडलं. हे आमचा नाही सगळ्यांचा विजय आहे. आणि यासोबत मला हे पण सांगायचं आहे की या चित्रपटामध्ये सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत आणि 2016ला पण तेच मुख्यमंत्री होते, माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आणि त्यांचं अख्खं मंत्रिमंडळ विथ परमिशन घेऊन त्यांची जी अवयवदानावरची जी रॅली होती 2016ची ती पूर्णच्या पूर्ण रॅली माझ्या चित्रपटामध्ये आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांची पत्नी, त्यांचं अख्खं मंत्रिमंडळ, गिरीजी महाजन साहेब यांचं स्पीच आहे चित्रपटामध्ये आहे, कारण याच्याशी निगडीतच आहे. त्यांनी जे अवयवदानावरचा जो विषय आहे आणि माझा जो अवयवदानाचा संदेश आहे याच्याशी निगडीत असल्यामुळे विथ परमिशन घेऊन चित्रपटामध्ये दाखवून गेलेला आहे. आणि माझा जो मूळ उद्देश काय आहे, ॲटलिस्ट पहिल्या चित्रपटाद्वारे लोकांना अवयवदानाचा फॉर्म कसा भरावा एवढं जरी माझं साध्य झालं तर खूप चित्रपटाचं साध्य होईल मला असं वाटते. कारण हा चित्रपट 1-2 दिवसाचा नाही आहे, हा कंटिन्यू चालणारा चित्रपट आहे. हा चित्रपट शाळेतल्या मुलांनी, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आणि इतरांनी सुद्धा पाहावं आणि शासनातर्फे हा चित्रपट लोकांना दाखवण्यासाठी प्रेरित करावा, कारण हा सामाजिक संदेश देणारा चित्रपट आहे. लोकांना नेत्रदान, रक्तदान माहिती आहे, पण अवयवदानावरचा अगदी डिटेल इन्फॉर्मेशन आहे, विथ एंटरटेनिंग आहे. म्हणजे फॉर्म कसा भरावा, कुठे भरावा आणि कोणते अवयव दान करावे, कोणते अवयव दान करू नये, कोणत्या वयात करावे, कोणत्या वयात करू नये, सर्व आहे. त्यामुळे कदाचित सर्वांनी चित्रपट पाहण्यासाठी पुनश्च एकदा प्रदर्शित करून आणि लोकांपर्यंत पाठवण्यासाठी शासनाने याला मदत करावं. आम्हाला सबसिडीसुद्धा मिळालेली नाही, सबसिडीसाठी सुद्धा शासनाने मदत करावं आणि लोकांपर्यंत हा जनजागृतीचा चित्रपट आहे, सर्वांनी हे पाहावं आणि शासनाने याला मदत करावी एवढंच मला अपील करावं वाटतं. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. अवयवदान श्रेष्ठदान आपण असं म्हणतो, पण ऑस्कर हे श्रेष्ठ आहे का कनिष्ठ आहे हा विचार आपल्याला करावा लागेल. गायकवाडांनी संपूर्ण व्यथा, समस्या आणि यांचा पूर्ण प्रवास सांगितला. हा चित्रपट काढण्यामागचा त्यांचा हेतू देखील शुद्ध होता. पेशाने डॉक्टर असलेले गायकवाड यांनी अवयवदानाला कुठेतरी महत्त्व दिलं पाहिजे आणि लोकांमध्ये याचा संदेश पॉझिटिव्ह गेला पाहिजे. हे एक प्रकारे शासनाचं अप्रत्यक्ष काम किंवा सामाजिक काम गायकवाड करत आहेत, परंतु कुठेतरी अन्याय झाल्यामुळे ते दुखावल्यासारखे जाणवत आहेत. परीक्षण टीममध्ये सुमारे 5,000 मेंबर आहेत, परंतु या 5,000 मेंबरपैकी कितीतरी लोकांनी यांचा चित्रपटच पाहिला नाही. हास्यास्पद गोष्ट आहे आणि या ऑस्करवरती विश्वास ठेवायचा की नाही हे आता आपण लोकांनी विचार करणं गरजेचं आहे. नक्कीच हा मराठी सिनेसृष्टीवरती किंवा भारतीय सिनेसृष्टीवर झालेला एक प्रकारे अन्याय होता. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी गायकवाडांनी खूप प्रयत्न केले. अमेरिकेसारख्या ठिकाणी जाऊन त्या कोर्टात केस फाईल करणं, त्याचा पाठपुरावा करणं आणि कुठेतरी न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करणं. तर हे असताना देखील पुरेसा प्रयत्न करून देखील त्याला न्याय मिळाला नाही आणि जजमेंट देखील तशी योग्य झाली नाही. याचं पुन्हा परीक्षण होणं गरजेचं होतं. हा विषय सरकारपर्यंत, महाराष्ट्र राज्य सरकारपर्यंत, शासनापर्यंत, भारत सरकारपर्यंत पोचल्यानंतर भारत सरकारने या विषयाची कुठेतरी अशी दखल घेतली पाहिजे.
काय कल्पना नाही, चांगले चांगले कलाकारांना कुठेतरी दाबण्यासाठी किंवा कुठेतरी ते दबले जात असतील आणि या अशा ठिकाणी नॉमिनेशनला जाऊनसुद्धा किंवा कदाचित ते संभाव्य विजेते होऊ शकतात. कुठेतरी डावललं जातं आहे, कुठेतरी पार्सलिटी केली जाते, कुठेतरी अंडर एस्टिमेट केलं जातं आहे. हे भारतीयांनाच केलं जातं आहे का, मराठी कलाकारांनाच केलं जातं आहे का, हा प्रश्न तुम्हाला आणि आम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. कॅमेरा पर्सन साहिलसह मी अभिषेक शिंदे, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.